नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागामध्ये बऱ्याच या ठिकाणी जागा निघत आहेत आणि या ठिकाणी निघलेल्या सुद्धा आहेत. तर आज जी जागा आहे ती आहे अकोला या जिल्ह्यामधली आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला. जिल्हा एकात्मिक आरोग्य संघटना आणि कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यांच्याकडून जवळपास 40 पदांच्या या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत. तर संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत. फॉर्म कसा भरायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे, कारण बरेच विद्यार्थी काय करतात, अपूर्ण व्हिडिओ बघतात आणि फॉर्म कसा भरायचा हे कमेंटमध्ये विचारतात. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या, त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की फॉर्म हा कुठं भरावा लागतो. ठीक आहे, तर आपण बघणार आहोत, पूर्ण शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करत चला. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या ठिकाणी अकोला जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण या ठिकाणी सोसायटी यांच्याकडून नाही का पूर्णतः कंत्राटी पद्धतीवर, ठीक आहे, कंत्राटी पद्धत आहे, तर याच्यावरती जागा निघलेल्या आहेत. ठीक आहे, खाली बघूया आपण. या ठिकाणी बघा, पदनाम दिलेलं आहे, शैक्षणिक अर्हता, पदसंख्या, प्रतिमानधन, मुख्यालय आणि प्रवर्ग दिलेला आहे. यामध्ये बघा, जे पद आहे त्याचं नाव आहे स्टाफ नर्सचं पद. शैक्षणिक अर्हता काय लागते, तर GNM लागतंय, BSc नर्सिंग लागतंय. 40 पदसंख्या ही टोटल फक्त स्टाफ नर्ससाठी आहे. या ठिकाणी बघा, प्रतिमाह मानधन तुम्हाला 20,000 रुपये राहणार आहे. मुख्यालय कुठे आहे, PHC, RH, SDH आणि WH मध्ये. या ठिकाणी प्रवर्ग दिलेला आहे, म्हणजे जे 40 जागा दिल्या आहेत त्या या ठिकाणी या कास्ट कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. कोणत्या कशासाठी आहेत, म्हणजे SC साठी 2 फिमेल आहेत, ST साठी 2 फिमेल. या ठिकाणी VJN मध्ये 1 मध्ये या ठिकाणी फिमेल आहे. NTB, NTC, D, SBC फिमेल आणि मेल दोघांनाही या ठिकाणी जागा या ज्या डिवाइड केलेल्या आहेत. तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून घ्या तुमच्या कास्टनुसार. खाली दिलेल्या सूचना बघा. या ठिकाणी बघा, फॉर्म जो तुम्हाला सादर करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का त्यांनी फॉर्मचं प्रिंट दिलेलं आहे. मी तुम्हाला खाली दाखवणार आहे. तुम्हाला सर्व ॲडव्हर्टाइजमेंट जी बघायची आहे ती www.akolazp.gov.in या वेबसाईटवरती आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, ही कंत्राटी स्वरूपाची पद भरती आहे आणि या ठिकाणी 11 महिने 29 दिवस या ठिकाणी तुम्हाला नेमणूक दिली जाणार आहे. या ठिकाणी तुमच्याकडून 500 रुपयाच्या बॉन्डवर जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुमच्याकडून लिहून या ठिकाणी घेतलं जाणार आहे. या ठिकाणी बघा, या पदाकरता अर्ज करताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह 13/6/2025 या ठिकाणी रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी भवन या ठिकाणी आकाशवाणी समोर अकोला या ठिकाणी जाऊन तुम्हाला पोस्टाद्वारे अथवा स्वतः सादर करायचा. लक्षात घ्या, तुम्ही पोस्टाद्वारे सुद्धा आता पाठवू शकता किंवा स्वतः ह्या पत्त्यावर नेऊन सुद्धा तुमचा अर्ज जमा करू शकतात. तुमच्या मार्कांबाबत किंवा तुमच्याकडे जे तुमचं जे पूर्ण GNM साठी लागणारं किंवा या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी लागणारं जे ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामध्ये जर तुमची ग्रेड सिस्टम असेल तर त्याला कन्वर्ट करून तुम्ही पर्सेंटाईल सिस्टममध्ये करून घ्या. या ठिकाणी बघा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा या ठिकाणी नॉर्मलाइज्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट जोडणे या ठिकाणी आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव, कोणत्या पदासाठी अर्ज करताय त्या पदाचं नाव स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचं आहे तुम्हाला. सदर डिमांड ड्राफ्ट हा डिस्ट्रिक्ट इंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला नॉन PIPAC ACC या नावाने तुम्हाला काढायचं आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी खाली बघा, जर तुम्हाला या ठिकाणी विहित पात्रता तुम्ही धारण करत नसाल तर तुमचा अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाहीये. मजकूर अपूर्ण किंवा चुकीचा जर भरला त्या फॉर्ममध्ये तर तो सुद्धा या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाणार नाहीये. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा खाली, या ठिकाणी बघा तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे. गुणांकन पद्धतीनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. या ठिकाणी पहिलं जे आहे, पदाकरता आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या ठिकाणी 60% गुणच्या वर असतील तर तुम्हाला 50 मार्क भेटणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता त्यांनी मागितले, जर त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त अर्हता असेल तर तुम्हाला या ठिकाणी 20 गुण देण्यात येतील. आणि लास्ट आहे या ठिकाणी, संबंधित पदाशी निगडीत अनुभव तुमच्याकडे जर असेल, म्हणजे प्रत्येक 1 वर्षाच्या अनुभवासाठी त्यांनी 6 गुण दिलेत, मॅक्सिमम तुम्हाला 30 गुण भेटणार आहेत. असे टोटल 100 मार्काची या ठिकाणी मार्काची लिस्ट लागणार आहे किंवा मेरिट लिस्ट लागणार आहे. या ठिकाणी बघा, अधिपरिचारिका या पदासाठी तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे कंत्राटी पद भरती अकोलाकडून. या ठिकाणी तुम्हाला हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. मराठीमध्ये सर्व काही लिहिलेलं आहे, तुम्हाला सगळं ओळखू येईल. या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे. तुमचं या ठिकाणी संपूर्ण नाव मराठी आणि खाली इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे, दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, जन्मतारीख, DDDचा क्रमांक लिहायचा आहे, तुम्ही जी फीस भरलेली असेल, जातीचा प्रवर्ग, पोट जात लिहायची. कोणत्या पोट जातीसाठी किंवा प्रवर्गासाठी तुम्ही अर्ज केला आहे ते या ठिकाणी तुम्ही टिक करायचं आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता ती तुम्हाला असेल तर तुमची लिहून ठेवा याच्यासाठी, हे सुद्धा कंपल्सरी आहे. तुमच्याकडे किती अनुभव आहे तो सुद्धा या ठिकाणी लिहायचा आहे जर असेल तुमच्याकडे तर.
आणि अर्जासोबत तुम्ही कोणत्या कोणत्या सत्यप्रती जोडल्यात ते सुद्धा या ठिकाणी लिहून टाकायचे. त्यानंतर खाली आल्यानंतर आणखी चेक करा, या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दिलाय नमुना हा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे तुमचं, तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी हा फॉर्म सुटलेला आहे. अकोल्यामध्ये 40 पदांच्या या ठिकाणी जागा आहेत, 40 जागा आहेत स्टाफ नर्स पदाच्या. यासाठी तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की भरा आणि याच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.